महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललाय आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे. आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर. आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. काय सांगितलं होतं? वीज माफी, 7/12 कोरा, अजून काय काय सांगितलं होतं? हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं. स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत आणि 135 आमदार आल्यानंतर 135 की 136 आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आज जातात गावाला, अमरावतीवरनं थेट गावी जाणार आहेत बघा.